हरे कृष्ण. परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज यांचे प्रवचन. दुःखे ही श्रीकृष्णांद्वारे जागृतीचे संकेत होत. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओ ईशा जाहित्वस्त्रम् ग्रसन्तं भुवनत्रयम् ग्रस्थानि येन न कृष्ण छेजंस्यस्त्रायुधानि च. Therefore, O Lord, म्हणून हे प्रभो, हे परमनियंता, हे भगवान श्रीकृष्ण, कृपया त्वष्ट्याचा पुत्र असणाऱ्या या भयंकर वृत्रासुराचा तुम्ही वध करा. याने पूर्वीच आमची सर्व शस्त्रास्त्रे, युद्धाची सामग्री, बळ तसेच तेज गिळंकृत करून टाकले आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारा. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, प्रपद्यन्ते नराधमा मयया परिता ज्ञान आसुरं भवमाश्रितः चतुर्विधा भजन्ते मम जना सुकृत नोर्जुन अर्थो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च परतर्षभ. जे अत्यंत मूर्ख, दुष्ट आहेत, नराधम आहेत, त्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, आर्त्र, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी हे 4 प्रकारचे पुण्यात्मे माझी भक्ती करीत असतात. भौतिक हेतूंनी प्रेरित होऊन भक्तिमय सेवा करण्यासाठी भगवंतांकडे जाणारे 4 प्रकारचे नवसाधक भक्त शुद्ध व अनन्य भक्त मानले जात नाहीत. परंतु अशा सकाम भक्तांचा एक लाभ म्हणजे ते कधीकधी आपल्या भौतिक इच्छा त्यागून शुद्धही होतात. देवगण जेव्हा संपूर्णपणे हताश आणि असहाय्य होतात तेव्हा ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांकडे जाऊन साश्रू नयनांनी त्यांची प्रार्थना करतात आणि अशा रीतीने भौतिक इच्छांपासून मुक्त होऊन जवळजवळ शुद्ध भक्तच होतात. ते भगवंतांना म्हणतात, हे प्रभो, विस्तृत सुखसुविधांमुळे आम्हाला शुद्ध भक्तीचे विस्मरण झाले आहे. हे आम्ही पूर्णतः मान्य करतो. आता आम्ही तुमच्या चरणी शरणागत आहोत. आमचे रक्षण अथवा विनाश सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. अशी शरणागती अत्यावश्यक आहे. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, मारबी राखबी यो इच्छा तो मार. हे प्रभू, मी तुमच्या चरणकमळांना पूर्णतः शरणागत आहे. आता तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे माझे रक्षण करा अथवा माझा नाश करा. तुम्हास काहीही करण्याचा अधिकार आहे. श्रीमद भागवतम स्कंद 6 अध्याय 9 श्लोक 44. वृत्रासुराचा जन्म. म्हणून हे प्रभो, हे परमनियंता, हे भगवान श्रीकृष्ण, कृपया त्वष्टाचा पुत्र असणाऱ्या या भयंकर वृत्रासुराचा तुम्ही वध करा. याने पूर्वीच आमची सर्व शस्त्रास्त्रे, युद्धाची सामग्री, बळ तसेच तेज गिळंकृत करून टाकले आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभू श्रीमद भागवतमला अमल पुराण म्हणून संबोधतात. विविध वैदिक साहित्य, विशेषतः अहैतुकी भक्तिमय सेवेचे गुणगान करतात. त्यामध्ये
श्री राधाकृष्णांच्या वृंदावनातील लीला या सर्वोच्च शिखर आहेत. श्रीमद भागवतमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक श्लोक in every sloka and every आणि प्रत्येक पान हे आपल्याला भगवंताप्रतीच्या अहेतुकी सेवेसाठी प्रेरित करते. of service to the Lord. Dharma projita kaita patra paramanirmatsaranam sata. From the very first verse of Srimad Bhagavatam, श्रीमद भागवतमच्या प्रथम श्लोकापासूनच सर्व धार्मिक तत्वे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची उद्दिष्टे नाकारली आहेत. केवळ विशुद्ध निर्भेळ भक्ती येथे आहे. श्रीमद भागवतम मधील या कथेने श्रीमद भागवतमचा बराचसा भाग व्यापला आहे. ही ऐतिहासिक घटना वर्णन करण्यासाठी येथे 7 अध्याय आहेत. there are several chapters regarding साहजिकच देवी देवता हे सर्वोच्च उदाहरण स्थापित करत. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, त्यांच्यावर आलेली संकटे आणि त्यावेळी भगवंतांकडे घेतलेली धाव या सर्वांचे वर्णन हे अन्य कोणत्याही पुराणांमध्ये सांगितले असते. श्रीमद भागवतममध्ये प्रल्हाद महाराज, अमरीश महाराज, पांडव, ध्रुव महाराज, प्रजेतस या शुद्ध भक्तांच्या महान कथा आहेत. तर मग व्रजधामातील गोपगोपींच्या सर्वोच्च लीलांबद्दल काय बोलावे? is not या कथेची उदात्तता ही देवतांच्या, जे भगवंतांचे भक्त आहेत, त्यांच्या आर्द्र प्रार्थनांमुळे नाही when they're in danger. की कृपया या राक्षसाला नष्ट करा. हा कथेचा एक भाग आहे ज्यामुळे अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. This story, पण कथेची खरी उदात्तता suitable ही mistake, वृत्रासुराच्या निर्भेळ शुद्ध भक्तीमध्ये आहे. ही कथा त्यांच्या अतर्क्य भगवत प्रेमाबद्दल आहे. एका राक्षसाबद्दलच नव्हे, तर राक्षस कुळाच्या प्रमुखाबद्दलची ही कथा आहे. आणि तो भक्तांवर हल्ला करत होता आणि त्याच्या वर्णनावरून तो काही एखाद्या पुण्यवान व्यक्तीसारखा दिसत नव्हता. आपण read about the description भक्तांचे शारीरिक गुण वाचतो, जे मुख्यतः सत्वगुणी असतात. because of the way they live, eat, त्यांचे अन्न, वस्त्र, वर्तणूक यांवरून आपण ते पाहू शकतो. almost all the श्रीमद भागवतममधील भक्तांचे वर्णन म्हणजे सुंदरकांती, कमलाक्ष, चांगली वर्तणूक असे आहे. पण वृत्रासुराचे शरीर एखाद्या प्रचंड काळ्या पहाडाप्रमाणे होते. त्याचे केस सर्व ठिकाणी गंजल्याप्रमाणे खवल्यासारखे होते. प्रचंड सुळ्यासारखे दात, मोठाले तोंड, जणू सर्व विश्व गिळंकृत करेल, सर्व सजीवांना खाऊन टाकेल. anything from lotus आणि डोळे कमळासारखे नक्कीच नव्हते. instill fear in all living beings of the universe. त्याच्या हातात जपमाळ नव्हे तर त्रिशूळ होता आणि Roaring, त्याची गर्जना everything was shaking, सर्व काही हादरवणारी होती. तो जन्मतःच असा होता. grew within minutes. काही क्षणांतच तो वृद्धिंगत झाला होता आणि त्यांचा जीवनातील मुख्य उद्देश देवतांवर हल्ला करून त्यांचे राज्य राक्षसांना, नास्तिकांना मिळवून देणे हे होते. श्रीमद भागवतम येथे शिकवत आहे की विशुद्ध भक्त हा ठराविक साचेबद्ध प्रकार असण्याची गरज नाही. त्यांचे ध्येय होते, त्यांचे ते आंतरिक ध्येय होते. ते कोण बरं समजणार होते? जरी त्यांच्या कृतीने, त्यांच्या दिसण्याने, त्यांच्या संगतीवरून जरी ते भगवंतांचा एक महान शत्रू भासत होते, परंतु त्यांची आंतरिक इच्छा ही पूर्णतया विशुद्ध होती. ते त्यांच्या जीवनात भगवंतांच्या अचिंत्य प्रेम प्राप्तीचे ध्येय बाळगून होते. आणि श्रीमद भागवतमच्या शेवटी आपणास राक्षसांचा प्रमुख वृत्रासुर व भक्त देवतांचे प्रमुख इंद्र यांच्या संवादातील विरोधाभास दिसतो. What does that contrast reveal? आणि
हा विरोधाभास काय आहे? In the pages to come, we find इंद्र भयभीत होते, त्यांना असुरक्षित वाटत होते. या भीतिदायक, अनिश्चित, अनियंत्रित परिस्थितीत त्यांनी सेवावृत्तीची इच्छा सोडली होती. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, Those who are on this path are resolute in purpose. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते, जे डळमळीत वृत्तीचे असतात. त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. आपल्या प्रामाणिकपणाची खरी परीक्षा ही आपण कठीण परिस्थितीतही प्रबळ इच्छा बाळगून प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करतो हे आहे. अगदी सर्व कठीण परिस्थितीत, Even in the face, विरोधी, भीतिदायक किंवा अपयशी परिस्थितीतही आपण आपली भक्ती कशी टिकवून ठेवतो. परिस्थिती जरी अनुकूल असली, प्रेरणादायी असली किंवा प्रतिकूल असली तरीही आपल्या प्रामाणिक भक्तीच्या तत्वांना यातील कशानेही फरक पडत नाही. यामुळे आपल्या अंतःकरणात वेदना होऊ शकेल, परंतु आपली भगवंतांप्रती विशुद्ध भक्तीची, त्यांच्या प्रती सेवेची प्रबळ इच्छा अडथळा निर्माण करू शकत नाही. आपण विशुद्ध भक्तीची रेखा गाठण्यापूर्वी आपल्याला अशा कितीतरी परिस्थितींतून पार पडावे लागेल. आपण कोणीही असलो तरीही. and all the facilities इंद्र he gets. होय, ते त्यांच्या उद्यानास, त्यांच्या पदास आसक्त होते. त्यांना मिळणाऱ्या स्वर्गलोकीच्या सर्व सुविधांशी ते आसक्त होते, परंतु या पलीकडेही त्यांची ब्रह्माजींप्रती, श्री विष्णूंप्रती सेवाही होती. कर्ममिश्र भक्ती म्हणजे काय? जे भक्ती करतात परंतु त्यातून मिळणाऱ्या फळांशी ते आसक्त असतात. Now what do you do if Krishna gives you facilities and you enjoy them? आता तुम्ही काय करणार? जर श्रीकृष्ण तुम्हाला सुविधा प्रदान करतात, तुम्ही त्याचा आनंद घेता, मग आनंद मिळवायचा नाही का? उदाहरणार्थ सुंदर अर्च विग्रह आहेत, तर मग त्यांचा आनंद स्वीकारायचा नाही का? श्रील प्रभुपादांनी वृंदावनमध्ये सुंदर मंदिर उभारले, मायापूरमध्येही सुंदर मंदिर उभारले, सुंदर बगीचा केला, भक्तांसाठी कितीतरी छान सुविधा उपलब्ध करून दिल्या. आपण त्यांचे सौंदर्य लुटण्यासाठी तेथे जाणार नाही, परंतु आपण ते सुंदर कारंजे, प्राणी पाहून आनंदानुभूती घेणार नाही का? श्रील प्रभुपाद आपल्याला आनंदी पाहू इच्छित होते. त्यांनी भक्तांसाठी सुविधा उपलब्ध केल्या आणि आपण आनंदी आणि कृष्ण भावनामृत असायला हवे असे त्यांना वाटत होते, परंतु आपला उद्देश हा त्यांचा उपभोग घेणे असा नाही. So our being Krishna sometimes likes श्रीकृष्णांना त्यांच्या भक्तांना आनंदी पाहणे आवडते, he is for Krishna's pleasure. तर आपले आनंदी असणे हे श्रीकृष्णांच्या आनंदासाठी आहे. हा गोपींचा भाव आहे. गोपींना त्यांच्या स्वतःसाठी काही नको होते, परंतु त्या श्रीकृष्णांपेक्षा अधिक आनंदी होत्या. त्यांच्या प्रती अहैतुकी सेवा करण्यासाठी त्या नरकामध्ये जाण्यास देखील तयार होत्या. केवळ श्रीकृष्णांना एका क्षणासाठी डोकेदुखीपासून आराम मिळावा म्हणून त्या मुलांना, पती, पिता, त्यांचे घर यांचा त्याग करण्यास तयार होत्या. They may never be allowed home. केवळ श्रीकृष्णांना वनामध्ये जाऊन भेटण्यासाठी त्यांना त्यांच्या घरी परत घेतले जाणार नव्हते, तरीही Prepared to do that. त्या हे सर्व स्वीकारण्यासाठी तयार होत्या. त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी नव्हे, तर श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी. आणि श्रीकृष्णही त्यांना प्रतिसाद देत. श्रीकृष्णांना जेवढा आनंद मिळत त्याहून अधिक आनंद ते गोपींना देत. आणि हे कसे शक्य होते? श्रीकृष्ण रसराज आहे, सर्वोच्च उपभोक्ता, His enjoyment is ते unlimited. परिपूर्ण आहेत, त्यांचा आनंद अपरिमित आहे. जीवात्मा किती आनंद मिळवू शकतो? जीवात्मा हा त्यांचा अंश आहे. श्रीकृष्ण संपूर्ण जगाचा आनंद उपभोगू शकतात. Part of his achievement. हा त्यांच्या अचिंत्य शक्तीचा भाग आहे. ही त्यांची अतर्क्य शक्ती आहे. ते त्यांना जेवढा आनंद मिळतो त्याहून अधिक आनंद त्यांच्या अंशांना देऊ शकतात.
हा प्रेमाचा स्वभाव आहे. म्हणून गोपींना आनंद होत होता, परंतु त्यांना त्या आनंदाचे काही वाटत नव्हते. त्या सर्व केवळ श्रीकृष्णांसाठी करत होत्या. त्या छान वेशभूषा करत कोणतीही छोटीशी गोष्ट त्या स्वतःसाठी करत नव्हत्या, तर श्रीकृष्णांना काहीतरी सुंदर दिसावे व ते आनंदित व्हावे, ते आनंदित होतील यासाठी त्या करत होत्या. अगदी त्यांच्या प्रार्थनांमध्येही त्या जी काही मागणी करत वर करणी त्या त्यांच्यासाठी वाटल्या, तरी त्या प्रार्थना केवळ श्रीकृष्ण आनंदित होतील या हेतूनेच करत. ही अहेतुकी शुद्ध भक्तिमय सेवा होय. हे जीवनाचे उद्दिष्ट आहे. हाच श्रीमद भागवतमचा खरा विषय आहे. तर इंद्र आणि देवी देवता यांना संतुष्टी करता अनेक सुविधा उपलब्ध होत्या, परंतु ते त्याद्वारे मिळणारा आनंद उपभोगण्याशी आसक्त होते. अगदी अपराध करण्या इतपत हा खूप मोठा फरक आहे. आपले महान आचार्य प्रार्थना करत की वैष्णवांप्रती अपराध करण्यापेक्षा आयुष्यात सर्व काही गमावून बसणे चांगले. ही शुद्ध भक्तिमय सेवा होय. ही आध्यात्मिक एकनिष्ठता होय. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी प्रार्थना केली आहे, अमानीन मान देन. आपण इतरांना मान द्यायला हवा, स्वतः मानाची अपेक्षा न करता. मला आठवते माझ्या गुरुभगिनी लादिनी देवी यांचे शेवटचे पत्र जेव्हा मला मिळाले त्या आफ्रिकेमध्ये होत्या, जेव्हा तिथे क्रांती घडत होती आणि तिथे जे पक्ष सरकार स्थापन करत होते तो पक्ष क्रूर होता. ते लोकांची हत्या करत अमेरिकन सरकारने त्यांच्या नागरिकांना तेथून जाण्याचा आदेश दिला. त्यासाठी त्यांनी त्यांची जहाजे त्यांना परत आणण्यासाठी पाठवली, परंतु त्यांनी लिहिले की त्यांना तिथेच थांबायचे आहे, कारण त्या स्थितीमध्ये तिथे चांगला प्रचार होत आहे. आणि त्या म्हणाल्या, त्या लोकांनी मला त्रास दिला तरी मला त्याचे भय नाही, त्यांनी मला मारले तरीही. त्या म्हणाल्या, मला त्रास किंवा मृत्यूचे भय नाही, पण मला वैष्णव अपराधाचे भय आहे. जेव्हा तिथे भक्तांना मारण्यासाठी ते लोक आले तेव्हा तिथे 2 माताजी होत्या. त्यांनी सांगितले, आम्ही स्त्रियांना मारणार नाही आणि तुम्ही येथून जाऊ शकता. आणि भक्तांना मारण्यासाठी त्यांनी त्यांच्या भोवती वेढा घातला. त्या म्हणाल्या, त्यांनी आक्रोश केला की तुम्ही वैष्णवांबाबत हे करू शकत नाही, मला हे पाहून सहन होत नाही. त्यांनी त्यांना ते थांबवण्यासाठी प्रार्थना केली, परंतु त्या लोकांनी ते चालूच ठेवले. त्या पळाल्या व त्यांचा हात धरला, त्यामुळे ते गोळी झाडू नये. त्यांना माहीत होते की त्या मृत्युमुखी पडणार आहेत. त्यांना त्याचे भय नव्हते, परंतु त्यांना अन्य भक्तांना मारताना पाहणे या अपराधाचे भय होते. त्या वैष्णव होत्या. त्यांनी आयुष्यातील बरीच वर्षे पुजारी म्हणून सेवा केली होती. ही भक्तिमय सेवा आहे जी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी त्याची सुरुवात केली. आपण देवी देवतांच्या आयुष्यात पाहू शकतो की त्यांना काहीतरी गमावण्याची भीती असते, त्यांचे स्थान, त्यांचे पद. त्यासाठी ते भयानक अपराध करत. विश्वरूपचेच उदाहरण घ्या. विश्वरूप हे भक्त होते, परंतु यज्ञातील काही भाग ते राक्षसांना देऊ करत. त्यांनी लहानशी चूक केली आणि इंद्राने त्यांची 4ही शिरे कापून टाकली. आणि लादिनी देवी मृत्यूसाठी तयार होत्या, कारण त्यांना अन्य भक्तांची हत्या पाहणे शक्य नव्हते. आणि इंद्राने एका भक्तास मारले, कारण त्यांच्या लहानशा चुकीने त्यांना काही गमवावे लागले. देवी देवतांनी भगवंतांकडे असहाय्यपणे धाव घेतली. त्यांनी साश्रू नयनांनी त्यांचा आश्रय घेतला, कारण त्यांना मारले जाणार होते आणि त्यांना त्याचे भय होते. श्रील प्रभुपाद वर्णन करतात, कारण साश्रू नयनांनी भगवंतांचा त्यांनी आश्रय घेतला
अन्य कोठेही ते जाऊ शकत नव्हते. story how म्हणून ते जवळजवळ शुद्ध भक्तच होते. तर तुम्ही या कथेतून शिकू शकता की कितीतरी कठीण परिस्थिती ओढवल्या तरी आपण कृष्ण भावनेमध्ये गंभीर होण्याची ती सर्वोत्तम योजनाच असते. श्रीमद भागवतम सांगते, कुंती देवी त्यांनी संकटे येण्यासाठी प्रार्थना केली. difficulties that Kunti Devi endured. कुंती देवी त्यांचे संपूर्ण जीवन किती कष्टदायक होते. A mother's heart, एक मातेचे हृदय, deep love. त्यांना खूप प्रेम होते. For years and years she's त्यांचा सर्वात ज्येष्ठ पुत्र कर्ण वर्षानुवर्षे त्यांच्यापासून दूर होता आणि त्यांनी पाहिले की कर्ण आणि त्यांचे अन्य पुत्र एकमेकांचे शत्रू आहेत. याने मातेचे अंतःकरण दुखावते. जेव्हा स्वतःचे पुत्र एकमेकांशी युद्ध करत असतात. आज लोक लाखो, करोडो रुपये, डॉलर इत्यादी मिळवण्यासाठी अतोनात कष्ट करतात आणि शेवटी मुले त्या संपत्तीसाठी एकमेकांशी भांडतात, एकमेकांचे शत्रू होतात. अशाने पालक आनंदी होतील कितीही संपत्ती मिळाली तरीही. जर पालकांना त्यांच्या मुलांबद्दल प्रेम असेल, थोडे जरी प्रेम असेल तरीही त्यांना स्वतःची मुले एकमेकांचा द्वेष करतात हे पाहून दुःख होते. मग त्या संपत्तीचा काय उपयोग? बऱ्याचदा ते दुःखाचे कारण ठरते. कली 5 ठिकाणी अवतरित झाले. व्यसनाधीनता, अवैध संग, जुगार, मांसाहार, qualities of Kali, moral. अतिसंपत्तीचा हव्यास. आणि कलीचा गुणधर्म काय? When there's nothing to कलह fight for, आणि दांभिकता. usually not. जेव्हा कलहासाठी काही कारण नसते तरीही आपण भांडतो, पण ते गंभीर नसतेही. And the mother is silently crying. कुंती देवी त्या जेव्हा त्यांच्या पुत्रांना पाहतात, कर्ण पांडवांचा द्वेष करत आणि पांडव कर्णाचा, आणि आई म्हणून त्या जेव्हा हे पाहतात त्यांना पांडवांबद्दल प्रेम होते. She knew that every त्यांचा वनवास, त्यांचा प्रत्येक दिवस, ओढवलेली संकटे, त्यांना मारण्याचे कपट, त्या द्वेषी धृतराष्ट्राचे मनसुबे त्या जाणत, परंतु असहाय्यपणे त्या हे सर्व काही सहन करत. ते त्रास साधे सुधे नव्हते. When Kunti is praying, Vipadashantuta Shashvatatra Tatra Jagadguru, let these calamities come again and again. कुंती देवी प्रार्थना करतात, ही संकटे वारंवार यावीत. त्या काही लाईट बिल बद्दल बोलत नव्हत्या. She was not talking about त्या malaria. मलेरिया व्हावा यासारखंही बोलत नव्हत्या. She was asking for त्या big calamities. छोट्या संकटांबद्दल बोलत नव्हत्या. Because in that situation, त्या मोठी संकटे येण्याबद्दल बोलत होत्या. in the case of the demigods, if there was देवी anyone else देवतांना in creation that they could turn भगवंतांकडे to, it was जाण्याशिवाय पर्याय नसतो. the whole world. संपूर्ण The जग demigods. संकटांमध्ये देवी देवतांकडे जाते, परंतु जेव्हा देवता संकटात असतात तेव्हा ते एकमेकांकडे जात नाहीत, कारण ते सर्वजण सारख्याच परिस्थितीत असतात. There was no other त्यांना possibility of shelter. श्रीकृष्णांकडे जाण्याशिवाय, त्यांच्या आश्रयाशिवाय अन्य कोणतीही शक्यता, अन्य कोणताही पर्याय नसतो. Because they couldn't see in his जेव्हा त्यांनी वृत्रासुराकडे पाहिले तेव्हा त्यांनी त्यांचे परमहंस रूप समजू शकले नाहीत. त्यांना अंतरंग दिसू शकले नाही. त्यांनी केवळ बहिरंग पाहिले. त्यांच्यासाठी वृत्रासूर म्हणजे मृत्यूचे साक्षात रूप होते आणि त्यासाठी श्री विष्णूंशिवाय कोणीही वाचवू शकले नसते. explaining herein how ते विष्णूंकडे गेले, प्रार्थना केली, रोदन केले आणि त्यांच्या समोर भगवंत अवतरित झाले. श्रील प्रभुपाद येथे वर्णन करतात की कारण त्यांनी ज्या प्रामाणिकपणे विष्णूंपुढे आक्रंदन केले, त्यांचा आश्रय घेतला, Listen, they were not almost pure. ते शुद्ध भक्ताप्रमाणेच होते. यापूर्वी ते शुद्ध भक्ताप्रमाणे नव्हते. श्रील प्रभुपाद And Srila Prabhupada explains तात्पर्यामध्ये सांगतात, Namam Duskritanor Mudha and then Chaturvidha Bhajanti.
There are 4 types of people who come to God and 4 4 प्रकारचे लोक भगवंतांकडे वळतात First is people in distress. आणि 4 प्रकारचे लोक भगवंतांकडे वळत नाहीत. Their prayers are संकटांमध्ये motivated by inquisitiveness. ही देवतांची परिस्थिती होती. काही वेळा त्यांच्या प्रार्थना परमसत्य जाणणे किंवा जिज्ञासू वृत्ती यामुळे नव्हत्या. श्रील प्रभुपाद लिहितात, काही वेळा असे लोक शुद्ध भक्त होतात. 4 प्रकारचे नवशिके भक्त भौतिक इच्छापूर्तीसाठी परमपुरुषोत्तम भगवंतांकडे जातात. यामुळे काही वेळा ते भौतिक इच्छांचा त्याग करून शुद्ध बनतात. श्रीकृष्ण त्यांना संधी देतात. त्यामुळे काही वेळा भौतिक समस्या हे आपल्यासाठी एक वरदानच आहे. जर इथे खूप दुःखे नसतील तर आत्म्याला सदैव श्रीकृष्णांचे विस्मरण झाले असते. दुःखे ही आपल्याला जागे करण्यासाठी आहेत. श्रीकृष्ण भौतिक जगात वारंवार अवतरतात हे सांगण्यासाठी की खरा आश्रय काय आहे. तर ही इंद्राची परिस्थिती होती. आणि वृत्रासुर त्यांच्या पूर्वजन्मात चित्रकेतू महाराज होते. त्यांना संपूर्ण परिस्थिती माहीत होती. त्यांनाही भौतिक इच्छा होत्या. ते कर्ममिश्र भक्त होते. ते महान भक्त होते. संतांचा आदर सेवा करण्यात ते तत्पर होते. परंतु पुत्रप्राप्ती व्हावी ही इच्छा होती. ही इच्छा त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी नव्हे तर कर्तव्यपूर्तीसाठी होती. त्यांच्या घराण्याला अनेक वर्षांची राजपरंपरा होती. त्यातले काही महान भक्त होते आणि पुत्रप्राप्ती झाली नाही तर ते या परंपरेतील शेवटचे राजा ठरणार होते. महान व्यक्तींची मुख्य चिंता ही त्यांच्या मृत्यूनंतर परंपरा चालू राहावी ही असते. अशीच चिंता श्रील प्रभुपादांनाही होती. जेव्हा प्रथम अमेरिकेला ते आले तेव्हा त्यांना हृदयविकाराचे झटके आले. हृदयाचे गंभीर आजार होते. परंतु सुरुवातीपासूनच ते आपली चळवळ उभारण्यासाठी प्रयत्नशील होते. कृष्ण भावना, शुद्ध भक्तिमय सेवा यांचा प्रचार त्यांच्या मृत्यूनंतरही जगभरात चालू राहावा यासाठी ते प्रयत्नशील होते. 1965 पासून 1977 पर्यंत अगदी प्रत्येक वर्षी त्यांच्या जीवनात भयानक प्रसंग आले. 1970 मध्ये त्यांनी कृष्ण पुस्तक लिहिले आणि चैतन्य चरितामृतच्या तात्पर्यात ते लिहितात, मला कोणत्याही क्षणी हे जग सोडून जावे लागले तरी श्रीमद भागवतमच्या भाषांतरात मी कदाचित 10व्या स्कंधापर्यंत पोहोचू शकणार नाही. तर मला वाटते की मी हे कृष्ण पुस्तक जगाला देऊ इच्छितो, ज्यामुळे लोक श्रीकृष्णांच्या वृंदावनातील सुंदर लीलांचा आस्वाद घेऊ शकतील. श्रील प्रभुपादांना माहीत होते की ते कोणत्याही क्षणी हे जग सोडून जाऊ शकतात आणि ते नेहमीच तयार होते की त्यांच्यानंतर या जगामध्ये काय परिस्थिती होईल, ज्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक गुरूंची इच्छा चळवळ चालू राहील. त्याचप्रमाणे चित्रकेतू महाराजांची स्थिती होती. ते त्यांच्या संपूर्ण राजपरंपरेसाठी थोडे खजील झाले होते. हजारो वर्षांच्या राजपरंपरेत मी कदाचित शेवटचा राजा असेल, कारण मला पुत्रप्राप्ती झाली नाही. ही खूप मोठी जबाबदारी होती.
तर ते भगवंतांकडे पुत्रप्राप्तीच्या इच्छेने गेले आणि जेव्हा ऋषीमुनी त्यांच्या घरी आले त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी त्यांना प्रार्थना केली. त्यांना अनेक राण्या असूनही पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यांना पुत्र नसल्याने दुःख होत होते, रडू कोसळत होते. शेवटी त्यांना पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा त्यांच्या आनंदाची तुम्ही कल्पना करू शकता. पुत्र म्हणजे त्यांच्या जीवनाचे गर्वस्थान होते. त्यांच्या पारिवारिक परंपरेसाठी ते मोठे योगदान होते. परंतु ते अगतिकपणे या पुत्राशी आसक्त होते. श्रीमद भागवतममध्ये आपण पाहू शकतो भौतिक जगाचा स्वभाव काय आहे ते. जेव्हा एखाद्याकडे चांगली गोष्ट असते तेव्हा लोक त्याचा खूप द्वेष करतात आणि लोक त्याचा विनाश करण्याबद्दल विचार करतात. ज्या पत्नीपासून ही पुत्रप्राप्ती झाली होती तिचे इतके कौतुक होत होते कारण तिच्यामुळेच हे शक्य झाले होते जे अन्य पत्नी करू शकल्या नाहीत. त्यामुळे तिच्याबद्दलचा आदर व कौतुक वाढले होते. कृपया लक्षात घ्या, अन्य राण्या राक्षस नव्हत्या, त्या भगवद्वेषी नव्हत्या. चित्रकेतू थोडी ना राक्षस वृत्तीच्या स्त्रियांशी विवाहित झाले होते. त्या सर्व पुण्यवान चांगल्या स्त्रिया होत्या. परंतु द्वेष कोणालाही भ्रष्ट करू शकतो कारण या भौतिक जगात प्रत्येकामध्येच द्वेषाचे बीज असते. द्वेष म्हणजे श्रीकृष्णांवर प्रेम नसणे होय आणि हेच कारण आहे ज्यामुळे आपण या भौतिक जगामध्ये आलो आहोत आणि येथे वास्तव्य करीत आहोत. कारण आपण द्वेषाची लागवड पोषण करत आहोत. आपली उपभोक्ता, नियंत्रक, संचालक होण्याची इच्छा असते. आपल्याला आदर, मान, सन्मान घ्यायचा असतो. यापैकी काहीही जेवढ्या प्रमाणात घेण्याची इच्छा असते ते या व्याधीचे लक्षण आहे. भगवंतांप्रती असूया. कारण या सर्व गोष्टी श्रीकृष्णांसाठी आहेत. आपल्याला यापैकी काहीही हवे असेल तर ते भगवंतांप्रती द्वेष आहे. तर या व्याख्येप्रमाणे संपूर्ण निर्मितीतील जग हे भगवद्वेषी आहे. कारण आपण या जगात आलो आणि वास्तव्य करतो तर यात आश्चर्यकारक काहीच नाही. जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे, गंभीरपणे, जाणीवपूर्वक यातून बाहेर पडण्याचा विचार करत नाही, आपल्या साधनेद्वारे, प्रार्थनांद्वारे, आपल्या आचरणाद्वारे, आपल्या शब्दांद्वारे, तोपर्यंत आपले शोषण होणार, आपण पराभूत होणार. त्या राण्या चांगल्या, प्रेमळ होत्या. जेव्हा राजाला पुत्रप्राप्ती होत नव्हती तेव्हा सर्वजणी रोदन करत. परंतु जेव्हा त्यांनी पाहिले की राजा त्या राणीला अतिशय प्रेम, लक्ष पुरवत आहे तेव्हा ते त्यांना सहन झाले नाही. चित्रकेतू महाराज चुकत होते पण त्यांच्या जाणीवेत ते नव्हते. जर ते चतुर असते तर त्यांनी सर्व राण्यांना सारख्या प्रमाणात लक्ष पुरवले असते. पण जेव्हा तुम्ही अतिशय क्रुद्ध होता तेव्हा तुमची बुद्धी भ्रष्ट होते. ते सत्सद विवेक हरवून बसले होते ज्यामुळे अन्य पत्नींवर काय परिणाम होत होता याची त्यांना कल्पनाही नव्हती. ते केवळ पुत्राप्रती आसक्त होते. त्यांनी खूप मोठी चूक केली पक्षपात करून. ते वाईट होते म्हणून नव्हे तर परिस्थितीमुळे. बऱ्याचदा भक्त अनेक समस्यांमध्ये असतात तेव्हा आपण परिस्थितीमुळे हवालदिल होतो. आपण दुर्लक्ष करतो, चंचल होतो, क्रुद्ध होतो. अनेक रीतीने आपण ढासळतो. आपण आपली सत्सद विवेक बुद्धी हरवून बसतो. आपल्या सर्व परिस्थितीत आपण शांत असायला हवे.
काही वेळा कीर्तनामध्येही आपण इतके गुंग होतो की एखाद्याला धक्के बसले जातात की काय हे आपण बघतच नाही. आपण आनंदी असले पाहिजे, पण त्यामध्ये आपण सत्सद विवेक बुद्धी शाबूत ठेवणे गरजेचे आहे, ज्यामुळे इतरांना त्रास होईल. भक्ती रसामृत सिंधूमध्ये दारुकाचे उदाहरण आहे. जेव्हा त्यांनी श्रीकृष्णांचे सौंदर्य पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्यांच्या अश्रूंमुळे ते श्रीकृष्णांना नीट पाहू शकत नव्हते. ते अत्यानंदित होते आणि त्याची लक्षणे त्यांच्यात दिसत होती. ते अश्रू त्यांच्या सेवेच्या आड येत होते. तर या ठिकाणी चित्रकेतू त्या पुत्र आणि त्या पत्नीला इतके जिव्हाळा देत होते की बाकी सर्व चांगल्या राणी द्वेषामुळे तप्त झाल्या, कारण तिलाच सर्वाधिक लक्ष कौतुक मिळत होते, कारण ती यशस्वी झाली होती आणि त्या अपयशी ठरल्या होत्या. तिने यशस्वीपणे पतीची इच्छा पूर्ण केली आणि ते त्या करू शकल्या नाहीत. जर त्या खरंच भक्त असत्या तर त्याही पतीला आनंदित पाहून स्वतः आनंदित झाल्या असत्या. हे जरुरी नाही की मला त्याचे श्रेय मिळते आहे किंवा नाही. शेवटी पतीचा आनंद आणि लक्ष्य पूर्ण होणं हे महत्त्वाचे. श्रील प्रभुपाद वारंवार सांगतात, वैष्णवाचे लक्षण काय आहे? वैष्णवाचे लक्षण म्हणजे जेव्हा ते अन्य भक्तांना कृपाप्राप्ती मिळाल्याचे पाहतात तेव्हा ते आनंदित होतात आणि अभक्ताचे लक्षण म्हणजे त्यांना असूया होते. तर त्या राणी द्वेषी होत्या, इतके की त्या साध्या सरळ स्त्रियांनी एक योजना आखली त्या राणीच्या हत्येची. आधी त्या एकमेकींशी सौहृदपणे वागत नाही, त्यांनी त्यापेक्षाही अधिक वाईट कृत्य केले, ते म्हणजे त्या बाळाची हत्या. आणि त्यांनी त्या नुकत्याच जन्मलेल्या निष्पाप बालकाची, ज्याला याच्याशी काही घेणे देणे नव्हते, त्याची हत्या केली. आणि चित्रकेतू पुत्रवियोगाने अतिशय दुःखी झाले. जेव्हा पुत्रप्राप्ती झाली तेव्हा ते अतिशय आसक्त होते. आपण एखाद्या गोष्टीशी जितके अधिक आसक्त असू तितके अधिक आपण त्या गोष्टीच्या विरहात दुःखी होतो. खरं तर त्याहून अधिक, कारण आनंदापेक्षा दुःखाचा आपल्या हृदयावर अधिक परिणाम होतो. कारण भौतिक जग हे दुःखाचे स्थान आहे. दुःखालयम अशाश्वतम. म्हणून दुःख हे आनंदापेक्षा हृदयाला जास्त त्रासदायक असते. आणि आध्यात्मिक जगात आनंद हा अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक असतो. भौतिक जगात दुःख जास्त प्रभावी असतात. तर त्यांना पुत्रविरहामुळे किती वेदना झाल्या असतील. शारीरिकदृष्ट्या ते नीट चालू शकत नव्हते, ते बोलू शकत नव्हते की विचार करू शकत नव्हते. दिवसेंदिवस ते रडत, ते राजाची कर्तव्यही करू शकत नव्हते. ते त्यांच्या हाताबाहेरचे होते. हीच यातना त्यांना श्रीकृष्णाकडे शरणागती होण्यासाठी प्रेरणादायक होती. यापूर्वी त्यांना श्रीकृष्णांबद्दल संपूर्ण माहीत होते. त्यांना नारद मुनी, अंगीर मुनी, अनेक महान संतांचा संग प्राप्त झाला होता. परंतु ही घटना त्यांना ही गोष्ट गांभीर्याने घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. पूर्वीही ते कथा श्रवण करत, साधू संतांचे आदरातिथ्य करत, एक राजा म्हणून व्यवस्थित कर्तव्य पार पाडत, धार्मिकरित्या त्यांच्या दृष्टीने ते सर्व योग्य रीतीने करत होते. आणि जेव्हा नारद मुनी तिथे आले तरीही त्यांनी त्यांना पुत्र परत मिळावा ही इच्छा केली. आणि नारद मुनींनी त्यांच्या पुत्राला परत जिवंत केले.
परंतु तो पुत्र म्हणाला, I'm not your पिता, son, I'm तुम्ही Krishna's. खोटे बोलत आहात. मी श्रीकृष्णांचा पुत्र आहे, तुमचा नाही. Forever. Why are you proud? मी हे शरीर नसून मी आत्मा आहे. Similar to that drama we आत्मा saw in शाश्वत आहे. Bilvamangalataka. मग तुम्ही शोक का करीत आहात? ही बिल्वमंगल ठाकूरांच्या कथेप्रमाणेच आहे. बिल्वमंगल ठाकूर यांची ही अशीच यातनादायक स्थिती झाली होती. तुम्ही कल्पना करा, ते चिंतामणीशी इतके आसक्त होते की अगदी त्यांनी पूर्ण परिवाराप्रती अपराध केला. त्यांचे सामाजिक स्थान ढासळले. संपूर्ण परिवारात दुःखदायक स्थिती निर्माण झाली. त्या अवस्थेत त्यांनी ती नदी पार केली आणि सापाला पकडून ते खिडकीतून वर चढले. वस्त्र फाटलेली, रक्तबंबाळ अवस्थेत ते तिच्या समोर उभे राहिले. अतिशय आनंदित होऊन तिचा उपभोग घेण्यासाठी, आणि तिने त्यांना नाकारले. तुम्हाला कल्पना आहे याचे त्यांना किती दुःख झाले असेल? त्या म्हणाल्या, इथून जा. याचे त्यांना किती दुःख झाले. दुःखाहून अधिक, कॅन्सरपेक्षा अधिक, एड्स, अणुबॉम्ब यांपेक्षा अधिक. नंतर त्यांचे परिवर्तन झाले. हृदयाचे दुःख हे खूप तीव्र असते, कारण ते खोलवर आत्म्याच्या जवळ असते. त्या अवस्थेत तेथे पोचून त्यांची कोणतीच आशापूर्ती झाली नाही. इथून जा, त्या म्हणाल्या. त्यांनी याचना केली, प्रार्थना केली. त्या क्षणी गुरुदेव तिच्याद्वारे बोलले, जर तुम्हाला एवढी आसक्ती माझ्या नश्वर यातनादायी शरीराऐवजी श्रीकृष्णांप्रती असली असती तर तुम्ही महान संत झाले असता. आणि त्यांनी ऐकले. हे त्यांनी अनेकदा ऐकले होते, पण ऐकले नव्हते. पण यावेळी त्यांनी ते ऐकले. चित्रकेतू महाराजांनी खूप कथा, शास्त्रांचे श्रवण केले होते. पण जेव्हा तो लहान बालक म्हणाला की तुम्ही मायेमध्ये आहात, मी श्रीकृष्णांचा पुत्र आहे, तुमचा नाही, तेव्हा त्यांनी ऐकले. ते संपूर्णतः शरणागत झाले आणि नकळत त्यांनी एक अपराध केला होता. पार्वती देवींप्रती ते आसक्त झाले. पार्वती देवी अशा स्त्री नव्हत्या की तुम्ही तिच्याशी विवाह करावा, कारण तुमची मंगलारती मोठ्याने असते. पार्वती या भौतिक निर्मितीच्या देवी आहेत. त्या श्रीमती राधाराणींच्या विस्तारित रूप आहेत. त्या सक्षम माताजी आहेत. शिवजींच्या शाश्वत सहचारिणी आहेत. तर पार्वती देवींचे क्षुब्ध होणे ही सहज गोष्ट आहे. प्रभूजी, तुम्हाला कल्पना असेल, माताजी क्रोधित झाल्यावर पार्वती देवी क्रोधाने क्षुब्ध झाल्या. त्यांनी चित्रकेतू महाराजांना नजर भिडवून शाप दिला, तू राक्षस होऊन नरकात जाशील. तुम्ही स्वतःला चित्रकेतू महाराजांच्या ठिकाणी पहा, ते खूप गंभीर आहे. जेव्हा कोणी शाप देते की तू राक्षस होऊन नरकात जाशील, तुम्हाला प्रथम शंका येते की खरंच समोरच्या व्यक्तीत तेवढी शक्ती आहे का? तुम्ही ज्योतिषाकडे, तांत्रिकाकडे जाल, पूजा कराल. भक्त असाल तर केवळ महामंत्राचा जप कराल. कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. परंतु हा शाप पार्वती देवींचा होता, म्हणजे तो 100% सत्य ठरणार होता. ते नरकात जाऊन राक्षस होणार होते आणि ते आनंदित झाले. ते आपल्या सर्वांपेक्षाही अत्यानंदी झाले.
कारण त्यांनी त्यामध्ये श्रीकृष्णांची कृपा पाहिली. त्यांनी प्रणाम केला, पार्वती देवींचे आभार मानले. मीही तुमची कृपा म्हणून स्वीकारत आहे. आता मी तुमच्या परवानगीने नरकात जात आहे. शिवजी, ते सर्व सजीवांचे अंतःकरण जाणतात. ते श्री विष्णूंचे अंश आहेत. त्यांनी हे पाहिल्यानंतर ते खूप प्रभावित झाले. नारायण परा सर्वे न कुतश्च न बिभ्यते स्वर्गपवारक नरकेषु अपि तुल्यते दर्शन. He was glorifying Chitra. त्यांनी चित्रकेतूचे गुणगान केले. येथे आपण खऱ्या वैष्णवाचे लक्षण पाहतो. ते श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये अतिशय ठाम होते. जरी ते नरकात गेले, स्वर्गात गेले, मुक्ती मिळाली किंवा नाही, याचा त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. त्यांना केवळ सेवेची इच्छा होती. श्रील प्रभुपाद श्रील भक्तिविनोद ठाकूर यांच्याबद्दल सांगत आहेत. ते त्यांची पत्नी व 10 मुलांसह गृहस्थ जीवन जगत होते. सरकारी अधिकारी पदावर होते. पण त्यांनी त्यांचे अंतःकरण त्यांच्या प्रार्थनांतून उलगडून दाखवले आहे. मनसो देहो गेहो जोहो केचुमो अर्पिलुन टू पदे नंद किशोर. This is surrender. हे समर्पण आहे. माझ्या प्रिय भगवंता, माझे शरीर, माझे मन, माझा परिवार, माझे घर, माझी सर्व मालमत्ता, सर्व काही मी तुम्हाला अर्पण करतो, ओ नंद किशोर. मारो विरागोपी जो ही चतुहार नित्य दासा प्रति तुआ अधिकार. If you want, my Lord, हे भगवंता, जर तुमची इच्छा असेल तर मला मारूही शकता. तुमची इच्छा असेल तर माझे रक्षणही करू शकता. तुमच्या संतुष्टी करता माझ्याशी कसे वागायचे याचा तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे. कारण मी तुमचा नित्यदास आहे. ते मुक्तीची मागणी करत नाहीत. ते म्हणतात, हे भगवंता, जर तुमची इच्छा असेल की मला अजून जन्म घ्यायला हवा तर माझी एकच विनंती आहे की मला तुमच्या भक्ताच्या घरी जन्म मिळू देत. त्या व्यतिरिक्त मला काही नको. भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या सुंदर प्रार्थनांमध्ये म्हणतात, भक्त म्हणून एका किड्याच्या शरीरातही जन्म मिळावा, पण अभक्त म्हणून ब्रह्माजींसारखा जन्म मला कधीच मान्य नाही. ते त्यांच्या अंतःकरणापासून प्रार्थना करत आहेत. आपण खरंच अशी प्रार्थना करू शकतो का? हे भगवंता, जर तुमची इच्छा असेल तर मला भक्त म्हणून किड्याचे शरीर मिळाले तर मी पूर्णपणे आनंदी आणि कृतज्ञ राहीन. आपणातील काहींना मंदिर प्रमुख व्हावेसे वाटते, GBC गुरु व्हावेसे वाटते. आपल्याला खूप काही व्हायचे असते. पण भक्तिविनोद ठाकूर, माझ्या भगवंता, तुमची इच्छा असेल तर मी किडा व्हायलाही तयार आहे. इतक्या निम्न स्तराची इच्छा. किती लोक किड्यांचा आदर करतात. काही वेळा आपण माशीच्या घोंगावण्याचे कौतुक करतो, कावळ्याच्या काळ्या पंखांचे कौतुक करतो, मोरपिसारा पक्ष्यांच्या किलकिलाटाचे कौतुक करतो, अगदी सापाच्या लवचिकतेचेही. कधी कधी श्रीकृष्णांच्या हातांचे वर्णन करताना सापांचे रूपक वापरले आहे. पण तुम्ही कधी किड्याचे गुणगान करताना ऐकले आहे? किंवा एखाद्या व्यक्तीच्या गुणधर्माला किड्याची उपमा दिल्याचे ऐकले आहे? कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की ते विष्ठेतील किड्यापेक्षाही निम्न आहेत. किड्याची जात सर्वात निम्न आहे. ही गंभीर बाब आहे. आपण हृदयातील मुळापासून चिंतन करायला हवे.
की कसे श्रील भक्ती विनोद ठाकूर श्रीकृष्णांना प्रार्थना करत आहेत की तुमची इच्छा असेल तर मला पुढील जन्म किड्याचा द्या, तुमचा भक्त म्हणून, पण कृपया मला अभक्त म्हणून ब्रह्मदेवांचाही जन्म नको. याचा काय अर्थ आहे? त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय भगवंतांची सेवा आणि त्यांची प्रसन्नता हेच आहे. आणि स्वतःसाठी काहीही नको, सर्व काही श्रीकृष्णांसाठी. ही भक्तिमय सेवा आहे. नाम्न सुंदरीं कवितां वाजगदीश कामये मम जन्मनि जन्मनीश्वरी भवतत् भक्तिरहोइति त्वयि. If we want to chant the holy name in such a way to really पवित्र हरिनामाद्वारे आपण भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करावयास इच्छुक असू. शिक्षाष्टकमचा श्लोक आपणास तो हरिनामाचा जप करताना आपली चेतना कशी असावी हे शिकवतो. आपण ही प्रार्थना मनःपूर्वक आपल्या आयुष्यात जोपासायला हवी. मला सुंदर स्त्रियांची किंवा देखण्या पुरुषांची अभिलाषा नाही. मला श्रीमंतीची इच्छा नाही. मला प्रसिद्धी, उच्च स्थान, उच्च शिक्षण यांची इच्छा नाही. मला दुःखापासून मुक्त होण्याचीही अपेक्षा नाही. इतकेच काय, मला मोक्षाचीही अपेक्षा नाही. हे प्रभू, मला केवळ एकच गोष्ट हवी. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही ठिकाणी, जन्मजन्मांतरी मला केवळ आपली सेवा करण्याची इच्छा आहे. आपली सेवा मला करू द्यावी, मला आपणास प्रसन्न करू द्यावे, हीच कृष्ण भावना आहे. अर्थातच हा अत्यंत उच्च स्तर आहे. आपण तसे असल्याचे सोंग करू शकत नाही, परंतु ती आपली आकांक्षा आहे. आपण जोपर्यंत ती आपली आकांक्षा बनवत नाही, अतोनात प्रयत्न करत नाही आणि स्वतःला त्यासाठी तयार करत नाही, तोपर्यंत वृंदावन म्हणजे काय हे आपण अंतःकरणातून खऱ्या अर्थाने कधीच जाणू शकणार नाही. विषयाच्या दिया कबे सुधा बेमाना कबे हम हेरे वो श्री वृंदावन. ठाकुर नरोत्तम एक्सप्लेन्स. श्रील नरोत्तम दास ठाकूर सांगतात, वृंदावन म्हणजे काय हे समजण्यासाठी आपली काय पात्रता आहे. जेव्हा आपल्या अंतःकरणात कोणताही स्वार्थ नसतो, भगवंतांच्या प्रसन्नतेशिवाय दुसरा कोणताही उद्देश मनात धरून आपण पवित्र हरिनामाचा जप करतो. याच उद्देशाने आपण शास्त्राचे अध्ययन करतो आणि आपण वैष्णवांची सेवा करतो, अर्चा विग्रहांची सेवा करतो, भक्ती मार्गामधील कित्येक कार्य करतो, आपल्या कुटुंबाची देखभाल करतो. सर्व गोष्टी पार पाडण्यामागे हृदयात हाच उद्देश असतो. श्री चैतन्य महाप्रभूंचे हे विशेष योगदान होय. श्रील प्रभुपाद जेव्हा पाश्चात्य देशात आले तेव्हा ते म्हणाले, येथे अनेक धार्मिक संस्था आहेत. आम्ही अजून एका धार्मिक संस्थेची भर घालण्यासाठी आलेलो नाही, तर हरे कृष्ण आंदोलनाचे विशिष्ट उद्दिष्ट म्हणजे भगवत प्रेममय असलेल्या शुद्ध, अहैतुकी, अप्रतिहता तसेच अबाधित भक्तिमय सेवेचे तत्व शिकवणे हे होय. संपूर्ण मानवजातीचा परमधर्म म्हणजे भगवंतांची प्रेममय सेवा हाच होय. अशी सेवा जी कोणत्याही हेतूने किंवा कोणताही व्यत्यय आणून केलेली नसून केवळ भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे संतुष्ट करण्यासाठीच केलेली असते. जेव्हा श्रीकृष्ण संतुष्ट होतात तेव्हा एखाद्या वृक्षाचे मूळ पुष्ट झाल्याप्रमाणे अंश असलेले आपण आपली इच्छा नसली तरीही परिणामतः कायमचे समाधानी पावतो. हेच आपले उद्दिष्ट होय. जसे खलाशी समुद्रातून प्रवास करताना आपली दिशा ध्रुव ताऱ्यामुळे जाणतात, तो मार्गदर्शक केंद्र असतो ध्रुव तारा. ते जसे ध्रुव ताऱ्यामुळे कोणत्या दिशेला जात आहोत हे
तंतोतंत जाणतात. अगदी त्याचप्रमाणे गौडीय वैष्णवांसाठी असलेला हा उत्तर ध्रुव ताराच आहे. नाम्न च नाम्न सुंदरी कवितं वाजगतीश कामये मम चान्मनीश्वरी भवतद् भक्तिरोहित की त्वयि. We want undivided devotional. आम्हाला अविभाजित भक्तिमय सेवा हवी आहे. आम्हाला शुद्ध भगवत प्रेम हवे आहे आणि त्याच्यासाठी प्रार्थना करू आणि त्याचीच आकांक्षा करू. आमचे एकमेकांशी असणारे संबंधही ते भगवत प्रेम कसे प्राप्त करता येईल व इतरांना ते मिळवून देण्यास कशी मदत करता येईल यावरच आधारित असतील आणि इतर काहीही नव्हे. आणि या हेतूने जेव्हा आपण एकत्र येऊ, जेव्हा आपण शुद्धीकरणासाठी हात वर करून हरिनाम जप करू, कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे. Much louder, please. राम राम हरे हरे. Much louder. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे. Srila Prabhupada ki jai. Thank you very much.